नमस्कार मित्रांनो, मराठी गायडन्स या युट्यूब चॅनलवरती मी राजेंद्र पडतरे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचं जे वोटर आयडी कार्ड आहे, मतदान कार्ड आहे, हे कसं डाउनलोड करायचं हे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ हा लास्ट पर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच माहिती आणि अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर चला आता आपण डायरेक्टली कम्प्युटरच्या स्क्रीनवरती पाहूयात की हे जे तुमचं वोटर आयडी कार्ड आहे, मतदान कार्ड आहे, ते कसं डाउनलोड करायचं ते आपण पाहूया। आपलं जे मतदान कार्ड आहे, वोटर आयडी कार्ड आहे, ते डाउनलोड करण्यासाठी आपल्याला voter.eci.go.in या वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे पाहू शकता ई-इपिक डाउनलोडचा ऑप्शन आपल्याला इथे पाहायला मिळतो। त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, इथे लॉग इन अँड साइन अपचा ऑप्शन आपल्याला दिलेला आहे। तर आपल्याला पहिल्यांदा अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे। त्यासाठी साइन अप बटनावरती क्लिक करून तुम्ही अकाउंट क्रिएट करून घ्या आणि अकाउंट क्रिएट झाल्यानंतर लॉग इन वरती क्लिक करा। तर मी ऑलरेडी अकाउंट क्रिएट केलेलं आहे। इथे लॉग इनसाठी आपल्याला रजिस्टर मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि जो कॅप्चा दिलेला आहे तो आहे असा टाकून आपल्याला रिक्वेस्ट ओटीपी करून घ्यायचे। तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी इथे टाकून घ्या। ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय आणि लॉग इन वरती क्लिक करा। आता इथे पाहू शकता आपण सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहोत। आता आपल्याला काय करायचं आहे, जो ई-इपिक डाउनलोडचा ऑप्शन आहे, ई-इपिक डाउनलोडचा, त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता डाउनलोड ई-इपिक। आता तुमचा जो वोटर आयडी कार्ड नंबर असेल तो तुम्हाला वोटर आयडी कार्ड नंबर इथे वरती टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचं जे स्टेट असेल ते टाकायचं आहे। सर्च बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता इथे पाहू शकता सर्च केलेलं आहे। त्यानंतर तुमची सर्व डिटेल्स इथे तुम्हाला पाहायला मिळेल। तुमचा वोटर आयडी नंबर, नाव वगैरे, मोबाईल नंबर, जो लिंक असेल तो। आता इथे पाहू शकता ओटीपी व्हेरिफिकेशन करायचं आहे, त्यासाठी सेंड ओटीपी वरती क्लिक करायचं आहे। आता जर तुमचा मोबाईल नंबर वोटर आयडी कार्डला, मतदान कार्डला लिंक नसेल तर काय करायचं आहे, तुम्ही पाहू शकता वरती द फॅसिलिटी टू अपडेट युअर मोबाईल नंबर इज अवेलेबल इन फॉर्म 8। तुम्हाला फॉर्म नंबर 8 आहे तो भरायचा आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आहे तो लिंक होईल। तर इथे आपला ऑलरेडी लिंक आहे, तर सेंड ओटीपी वरती क्लिक करायचं आहे। तुमचा जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी जाईल, तो ओटीपी इथे टाकून घ्या। ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता ओटीपी व्हेरिफिकेशन डन सक्सेसफुली। त्यानंतर डाउनलोड ई-इपिक म्हणजे जे आपलं वोटर आयडी कार्ड आहे ते डाउनलोड होऊन जाईल। इथे पाहू शकता वरती डाउनलोडमध्ये वोटर आयडी कार्ड डाउनलोड झालेलं आहे। तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुमचं जे वोटर आयडी कार्ड आहे, मतदान कार्ड आहे, ते डाउनलोड करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।